पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। मतदान केंद्राबाहेर तब्बल 50,000 फेकल्यानं शहरात एकच खळबळ। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेच्या वेळेस शहरातील जनता हायस्कूल येथील प्रभाग क्रमांक 9च्या मतदान केंद्राबाहेर अज्ञात इसमानं सुमारे 50,000 रुपये फेकून दिल्याची खळबळजनक घटना घडली आहे। केंद्राबाहेरच कुणीतरी एका अज्ञात व्यक्तीनं मतदारांना मतदानाचा आमिष दाखवत पैसे वाटप असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती। त्यामुळे तात्काळ पोलीस घटनास्थळी जाऊन सदर ठिकाणी तपासणी केली असता 500 रुपयांच्या प्रेसकट नोटांचा बंडल या ठिकाणी आढळून आला आहे। तात्काळ शिंदखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मारे यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश ढोके यांनी सदर रक्कम हाती घेत तात्काळ निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाला सदर घटनेची माहिती देऊन घटनास्थळी बोलवण्यात आलं आहे। सदर रक्कम व चिठ्ठ्यांचे मशीन FST पथकाकडे देण्यात आलाय। सदर अज्ञात इसमाविरोधात शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। सदर रोख रक्कम आढळल्यानं शहरात एकच खळबळ उडाली होती। मुख्य संपादक जतीन बोरसे। शिंदखेडा नगरपंचायत निवडणूक 2025 आज मतदानाच्या दिवशी जनता विद्यालयाच्या मतदान केंद्राच्या बाहेर पोलीस आणि आमची भरारी पथक FST टीम यांनी त्या ठिकाणी 50,000 रुपयाची कॅश पकडलेली आहे। परंतु जे पैसे वाटप करणारे इसम होते तर ते कॅश आणि त्या गोष्टी फेकून तेथून त्यांनी पळ काढलेला आहे। त्यामुळे लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 चे कलम 123 नुसार त्या ठिकाणी मतदान प्रक्रियेमध्ये लाच देणे किंवा मतदारांना प्रलोभन दाखवणे या अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।